मोहन तानाजी इंगवले, सांगलीचे रहिवासी, यांना लिव्हर सिरोसिसचा त्रास होता. त्यांच्या लिव्हरची स्थिती इतकी खराब होती की डॉक्टरांनी त्यांच्या जगण्याची कोणतीही शाश्वती नसल्याचे सांगितले होते. तसेच त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याचाही सल्ला दिला होता. मोहन तानाजी इंगवले, राहणार करसुंदी, तालुका पाडी, जिल्हा सांगली. पहिला म्हणजे पाय सुजणे, असं पोटात पाणी वगैरे सोनोग्राफीमधून दाखवल्यानंतर सर सांगलीचे श्री हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. 7-8 वेळा, आठवड्याला, 15 दिवसाला, महिन्याला ॲडमिट असायचो. त्यांनी सांगितलं, त्यांनी इंडोस्कोपी केली आणि सांगितलं की आयुष्यभर माझ्या गोळ्या तुम्हाला चालू ठेवायला. तात्पुरता 4 दिवस 8 दिवस फरक पडायचा, नंतर आहे तसंच. मला काय जाणवत नव्हतं, म्हणजे बेनवाणी असं बेशुद्ध असं. 3 दिवस मी आयुष्य मध्ये होतो. नाही, अन्न काय इच्छाच नव्हती. अन्न मी बरेच दिवस खायचं नव्हतं. मला वाटतं फरक का असं ज्यूस त्याच्यावरच होतो. मी खायला इच्छाच नव्हती. आधी भाकर म्हणलं जास्त जेवण बघितलं दुश्मन सारखं वाटायचं. तोंडात फिरायची, बिन चवी, तोंडात चव गेली पूर्ण. शरीरात सगळं अवयव काय नसं चालू. आणि नंतर मला वाटते जानेवारी फेब्रुवारी महिन्यात अमोनियममध्ये वाढलं शरीरात काहीतरी असं ते सांगितलं. आणि म्हणजे काय याचा उपयोग होणार नाही. इंगवले, मोहन इंगवले पेशंटचा काही उपयोग नाही, घरी घेऊन जावा, 4 दिवस ते सोपते. मग आमच्या घरची घेऊन आली. 4 दिवस काय करायला जावं. पाणी सुद्धा 3 दिवस मी घेतलं ते त्या गुट्यात. त्यांच्या भावाच्या जागा आढळून म्हणून जर रविवारी विचारले त्यांच्या भावाकडे ते विचार, ते मला सांगितलं. घरी घेऊन आमच्या भावाला सांगितलं. त्यांच्या 29 फेब्रुवारी 2024च्या रिपोर्टनुसार त्यांचा बिलिरुबिन स्तर 5.6 इतका वाढला होता. तसेच त्यांचे सीरम क्रिएटिनिन 6 इतका वाढला होता. त्यांच्या पायात सूज होती आणि पोटातही पाणी जमा झाले होते. त्यांची तब्येत इतकी खराब झाली होती की त्यांनी खाणं थांबवलं होतं आणि डॉक्टरांनी त्यांच्या जगण्याची शाश्वती नसल्याचे सांगितले होते. मग ही माने सरांची माहिती अशी की आमचे मामाची मुलगी त्यांच्याकडून भेटले, त्यामुळे आम्ही तुमच्या इथं पोचलो. तुमचं ट्रीटमेंट इथनं म्हणजे 8-9 महिने मी घेतोय. चांगल्या प्रकारे तुमचा म्हणजे फरक आहे. आता खातोय मी काय बच्चा वगैरे सारखं. सर आठवड्यात 3 वेळा खा, अंडी खावा, म्हणजे सरांच्या म्हणण्यानुसार सगळं चालू. मी तासाला मी ती डोस चालू होते. म्हणजे 20 ml 30 ml असं मला बनवून द्यायची गरज. ती खायची. मी कोर्स आपण 4 दिवसात मला पूर्ण झालं. म्हणजे जाणून नाही की बाबा काहीतरी आपले बदल होते असं सरांच्या औषधात. एक 15 दिवसात मी व्यवस्थित झालं. शरीरात काम पण केलं मी. आता मला वाटतं 70% तरी मी किलर असे तंदुरुस्त आहे. फरक झाला सांगायचं म्हणजे झोपून आणलं पहिल्या स्टरला. नंतर महिन्यानंतर मी एसटी आलो. 120 किलोमीटर प्रवास केला. मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारानंतर फक्त 15 दिवसातच त्यांच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली. ते फिरायला लागले आणि नीट जेवण जेवू लागले. त्यांच्या 27 ऑगस्ट 2024च्या रिपोर्टनुसार आता त्यांचे बिलिरुबिन 2 इतके कमी झाले आहे आणि त्यांचे क्रिएटिनिन 0.91 इतके कमी झाले आहे. ज्या माणसाला खरोखर जगायची इच्छा आहे, जी रुग्ण आहेत, ज्या आजार आहेत, त्या सरासनी भेटून त्यांनी चांगल्या प्रकारे सल्ला घेऊन सरांचा औषध ट्रीटमेंट करायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे माझ्याबरोबर मला फरक आहे म्हणून असं तर काय म्हणतात माझे सर आपले, तुला अजून 40 वर्ष काही होऊन देणार नाही, फक्त माझं प्रत्ये आणि माझं औषध तुला. म्हणजे मला फरक आहे म्हणून सगळ्या माणसांना फरक पडावा किंवा सगळ्या माणसांची भावना बाबा विश्वास ठेवून सरांचं ट्रीटमेंट चालू ठेवा. असं रुग्ण आहे ज्यांना आजार आहे त्यांनी 30 वर्ष सरांचा अनुभव वाटते. 1000% चांगलं औषध आहे. पण सरांचा अनुभव चांगला आहे. विशेष म्हणजे काय सरांचं आहे तर काय तर त्याचा अभ्यास सरांचा आहे. मुळापासून आजार बरं करणं औषध मला वाटतं एकमेव हीच असावं. मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांमुळे मोहनजींचे सर्व त्रास आता कमी झाले आहेत आणि ते निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहेत.